मालेगावातील छत्रपती शिवाजीनगर इथे हे अगोदरपासूनच गुरुदत्ताचं मंदिर आपण बघतोय. अतिशय सुंदर विलोभनीय असं एक सुंदर मंदिर आहे. यात गणपती, गुरुदेव दत्त महाराज, कालिका माता यांचं सुंदर मंदिर. अतिशय सुंदर अशा ह्या मूर्त्या, सुंदर असं हे मंदिर आपण जर बघितलं, इतकं सुंदर मंदिर आहे बघण्यासारखं. आणि आता ह्याच मंदिराच्या शेजारी आपण बघूया, तिकडे आता शंकर महाराजचं मंदिर आणि एकीकडे शंकराची पिंड असं इथे बसवण्याचा यांचा प्रयत्न आहे. हे जे बघतोय आपण अतिशय सुंदर असा ढाचा निर्माण केलेला आहे. आणि याच्यामध्ये श्री दत्ताचे उपासक शंकर महाराज यांचं मंदिर इथे आता हे बनवत आहेत. याचं नियोजन आहे. या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया. आपण बघू शकतो. आणि त्या कोपऱ्याला जर आपण बघितलं इकडे, तर इकडे महादेवाची पिंड इथे आणि नंदी बसवण्यासाठी इथे असं नियोजन. अतिशय सुंदर हे स्थळ दिसतं आपल्याला. विलोभनीय असं मस्त भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं, भाविकांच्या मनाला आकर्षित करणारं आणि एकदम शांत असं सुंदर मंदिर. या संदर्भात आपण जाणून घेऊया सगळं. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू शंकर महाराज म्हणजे धनकवडीकर. तर शंकर महाराजांचं प्रकटस्थान हे बागलाण तालुक्यातील अंतापूर या गावी महाराज प्रकट झाले. आणि महाराजांच्या लीला, महाराजांचं लहानपण हे अंतापूर गावातच गेल्यामुळे 13 वर्ष महाराजांनी तिथे लहानपणी बाललीला केल्या. त्यानंतर महाराज तेथून हिमालयात गेले. त्यानंतर हिमालयात तपश्चर्या करून आणि मग महाराजांनी आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी महाराज अक्कलकोट येथे गेले. स्वामी समर्थ माझी आई आणि माझ्या स्वामी समर्थ आईने मला ज्ञानाचं दूध पाजून तृप्त केलेलं आहे असं म्हणून महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि महाराजांनी मग आपलं कार्य हे पुणे, सोलापूर अशा विविध ठिकाणी आणि महाराजांनी शेवटी समाधी आपली धनकवडी येथे सातारा रोडला घेतलेली आहे. अशा अवलिया सद्गुरू शंकर महाराजांची मालेगावमध्ये भव्य असे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. तरी सर्व भाविकांनी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी, जय शंकर. आज मालेगाव शहरामध्ये शंकर बाबा यांचं मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजीनगर मालेगाव कॅम्प या ठिकाणी 16 ते 20 तारखेपर्यंत असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 16 तारखेला दुपारी 3 वाजता शंकर बाबा यांच्या मूर्तीची आगमन होणार आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवाजीनगर वासियांतर्फे तसेच मालेगाव शहरातील सर्व सेवेकऱ्यांतर्फे आणि शंकर बाबा देवस्थान मालेगाव या समितीच्या माध्यमातून सटाणा नाका येथून मोसम पूल, मोची कॉर्नर, रावळगाव नाका अशी भव्य दिव्य मिरवणुकीचं दुपारी 3 वाजता आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या मिरवणुकीनंतर 17 तारखेला महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेची सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने 17 तारखेला सकाळी 8 वाजता मांडव, त्यानंतर दुपारी ग्रामप्रदक्षिणा आणि सायंकाळी 8 वाजता कोकणगाव येथील महाराज यांचं भारुडाचं सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे. शंकर बाबा महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुंदर कार्यक्रम आयोजित केले असून सर्व सेवेकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर 17 तारखेला कार्यक्रम झाल्यानंतर 18 तारखेला सकाळी नियमानुसार ज्या पूजाविधी सकाळी 8 वाजेपासून पूजेला सुरुवात होणार आहे. पूजा झाल्यानंतर दुपारी विश्रांती आणि सायंकाळी 8 वाजता समाधान भोजे बीडकर यांचं सुंदर असं कीर्तन देखील आयोजित केलेलं आहे. समाधान भोजे यांचं कीर्तन 18 तारखेला झाल्यानंतर 19 तारखेला
पुन्हा सकाळी 8 वाजता नित्यनेमाने पूजा अर्चना आरती झाल्यानंतर सायंकाळी 8 वाजता नेहाताई भोसले यांचं सायंकाळी 8 वाजता सुंदर असं कीर्तन सर्व नगरवासियांना व शहरवासियांना तालुकावासियांना याचा आनंद घेण्यासाठी मंडळाने आयोजन केलेलं आहे. 20 तारखेला ठरल्यानुसार महाराजांची सकाळी 9 वाजेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सकाळी पूजा अर्चना झाल्यानंतर 9 ते 10च्या दरम्यान महाराजांची प्राणप्रतिष्ठा होईल. आरती होणार. आरती झाल्यानंतर सर्व मंडळातर्फे सर्व सेवेकऱ्यांतर्फे भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे. भंडारा हा दुपारी 12 वाजेपासून तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. भंडारा झाल्यानंतर मालेगावातील सर्व शंकरप्रेमी व सर्व भजनी मंडळ यांचा सामुदायिक 20 तारखेला सायंकाळी 7 वाजता सामुदायिक भजन देखील आयोजित केलेलं आहे. तरी शंकरबाबा देवस्थान मालेगाव यांच्यातर्फे सर्व सेवेकऱ्यांना तसेच हिंदू बांधवांना सगळ्यांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. कारण शंकरबाबा यांचं प्रथमच मंदिर म्हणजे देवस्थान हे मालेगाव शहरात किंवा तालुक्यात आज नव्हतं. त्यामुळे शिवाजीनगर येथे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचे कार्यक्रम देखील सुंदर आयोजित केलेले आहे. तरी सर्व सेवेकरांना व हिंदू बांधवांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त उपस्थित देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्यक्रमाला हजर राहावे.